नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, जुलै महिन्याचे पेन्शनबाबत महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 29 जून 2026 रोजीचा हा GR आहे। तर विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजे जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। आपण बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी या तक्त्यामध्ये बघू शकता, 126,30,66,160 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघा, 2 नंबरच्या तक्त्यामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, दिव्यांगांचे कल्याण, दिव्यांग व्यक्तींचे अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना कार्यक्रमाअंतर्गत हा 126,30,66,160 एवढा निधी देण्यात आलेला आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 12 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। असा एकूण 146 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांचे पेन्शनचा मार्ग मोकळा झालेला आहे। लवकरच त्यांच्या खात्यात हे पेन्शन वितरित करण्यात येणार आहे। त्या संदर्भात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता, DBTद्वारे न देता DBT पोर्टल सध्या बंद आहे, काम चालू आहे। तर VPDA खात्यावर वर्ग करून हे वितरण करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची ही अतिशय आनंदाची बातमी आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।